मराठा आरक्षण मिळेपर्यंत घराच्या उमऱ्यावर पाय ठेवायचा नाही असं मनोज जरांगेंनी ठरवलं होतं। त्यांच्या संघर्षाला आता यश मिळालंय। मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत। मुख्यमंत्र्यांकडून जरांगेंना अध्यादेश सुपूर्द करण्यात आला। त्यानंतर वाशीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी जल्लोष केला। मुंबईतल्या जल्लोषानंतर मनोज जरांगे काल रात्री अंतरवाली सराटीत दाखल झाले। यावेळी सराटीत गुलाल उधळत जल्लोषात त्यांचं स्वागत झालं। मात्र आता मनोज जरांगे स्वतःच्या घरात कधी जाणार याची उत्सुकता आहे। दरम्यान थोड्याच वेळात गावकरी आणि गोदापट्ट्यातल्या प्रमुख आंदोलकांसोबत अंतरवाली सराटीमध्ये एक बैठक होणार आहे आणि थेट दृश्य आहेत। या बैठकीत नेमका आता काय चर्चा होते आणि त्यानंतर मनोज जरांगे माध्यमांशी संवाद साधताना नेमकी काय माहिती देतात पाहणं महत्त्वाचं असेल। ही थेट दृश्य जेव्हा मनोज जरांगे हे गावकरी आणि गोदापट्ट्यातल्या प्रमुख आंदोलकांसोबत संवाद साधणार आहेत। काल रात्री त्यांचं आगमन झालं आणि आता ग्रामस्थ आणि गोदापट्ट्यातले प्रमुख आंदोलक त्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मनोज जरांगेंचं इकडे देखील स्वागत करण्यात येत आहे। त्यांना हार घालून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। कालच आपण पाहिलेलं होतं, मुख्यमंत्र्यांनी त्यांना अध्यादेश सुपूर्द केला आणि त्यानंतर त्यांचं रात्री जेव्हा आगमन झालं इकडे अंतरवाली सराटीमध्ये तेव्हा त्यांचं गुलाल उधळत स्वागत झालेलं होतं आणि आता आंदोलक आणि गावकरी यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे। संवाद ते करतील आणि त्यानंतर कदाचित ते माध्यमांशी संवाद साधू शकतात। तर नेमकं मनोज जरांगे काय बोलतात आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास बातमी मुंबईतनं येते। मुंबईत आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभाराचे बॅनर लागलेत। मराठा मोर्चा समन्वयक महेश डोंगरे यांनी मंत्रालय परिसरात हे बॅनर्स लावले। या संदर्भातला आढावा आपण बघणारच आहोत। तुर्तास पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत जाऊया। मनोज जरांगे बोलतायत। पाटील मला सांगा, आज बैठक होणार आहे, कुठल्या प्रमुख मुद्द्यावरती तुम्ही या बैठकीमध्ये काय चर्चा होणार? चर्चा आता आंदोलनाच्या जे मुख्य आंदोलनाचं केंद्र आहे अंतरवाली या ठिकाणी लगेच जाऊन आता आम्ही गावकऱ्यांची बैठक घेतो। आता लगेच झालेल्या निर्णयाच्या संदर्भात चर्चा करू। तिथं एक 2-4 आम्ही महत्त्वाच्या घोषणा करणार आहेत आता गावकऱ्यांना आता बैठक झाल्याच्या नंतर। त्यामुळं आपल्याला सुद्धा आम्ही एक अर्ध्या घंट्यानं बैठक झाल्याच्या नंतर त्या 4 घोषणा आहेत 3-4 त्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथं सांगणार आहेत। बैठकीच्या अगोदरच कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्याला विनंती की आपण आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे अंतरवालीत त्या ठिकाणी जाऊन आपण सविस्तरपणे आमची बैठक झाल्याच्या नंतर ज्या महत्त्वाच्या 4 घोषणा करायच्यात आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या बैठकीत समोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्त्वाच्या ज्या प्रमुख 4 घोषणा आहेत त्या आम्हाला तुमच्या समोर राज्यासाठी करायच्या। चला धन्यवाद। आंदोलन ठीक नाही तेच आपण तिथं सगळ्यांचे तुम्हाला देणार आहेत। फक्त अगोदर बैठक होत तर सॉरी बैठक झाली तुम्हाला सविस्तर सगळे उत्तर साहेब देखील असं म्हणाले की सरकारचा जो निर्णय आहे दिलेला आश्वासनाची मी सहमत नाहीये। ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण इथंच मागार समाज अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो। त्यामुळे ते उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत। ठीक आहे घेऊ द्या त्यांना काय घ्यायचं घेऊ द्या। आमची बैठक झाल्यावर आम्ही आमच्या घोषणा 4 करायला होतो आता लगेच। पाटील विजयाच्या सभेबाबतची काही आहे का नियोजन तसं काही? तेच आता एकदा बैठक झाली ना तुम्हाला क्लिअर कट लगेच सगळं सांगून हो 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 तुमचाही वेळ चाललाय माझाही चाललाय आपण दोघात तुमचा वेळ घेऊन अंतरवालीच असणार नाही ते नाही सांगता येत। ते आता चर्चेतून बाहेर काढतो चर्चेतून नाव बाहेर काढतो। चल धन्यवाद दादा। तर प्रमुख आंदोलक आणि ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत। आता बैठक होती आणि बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू आणि 4 प्रमुख घोषणा आपल्याला करायच्या आहेत त्या आपण माध्यमांशी संवाद साधून करू असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। त्यासोबतच विजय सभेबद्दल देखील आपण लवकरच माहिती देऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।